राधे राधे, जय एकविरा. तर संध्याकाळी जेवणाची तयारी करायला घेतली. शनिवार यांना पण एक टाईम असतो उपास. एकीकडे मुगाची डाळ, बटाटा त्यात मिरची घालून अशी उकडत ठेवली, मस्त लागते अशी फिक्की फिक्की. बरं डाळ उकडेपर्यंत मटरची भाजी करायची. मटर, फ्लावर, गाजर, टॅमॅटोवर कापला त्याच्यात. आणि बिना कांदा लसणाचा, देवाला मी बिना कांदा लसणाचं जेवण दाखवते. उपासाच्या वेळेस बिना कांदा लसणाचंच असतं. एकीकडे मग आता राई, जिरा, अद्रक किसून घातला, कढीपत्ता घातला आणि घरातले आपले सगळे मसाले घातले. लाल मसाला, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि गरम पाणी टाकून जरा भाजी ठेवली शिजत. एकीकडे दुसरी अशी मिक्स भाजी करायला घेतली. शिमला मिरची, गवार, शेकटाची शेंग आणि खोबऱ्यावर ओला खोबरा, मिरची, कोथिंबीर असे वाटून घेतला जरा. आणि कुकरमध्ये करायला घेतली भाजी. तेलामध्ये राई, जिरा, कढीपत्ता घातला आणि ओल्या खोबऱ्याचा असं वाटण, तो मिरची, ओला खोबरा आणि कोथिंबीर ते घातला आणि जरा परतून घेतला तेलात. आणि हळद, धना पावडर घातली आणि थोडासा किंचित गरम मसाला घातला. मग भाजी घालून घेतली आणि पूर्ण अशी मिक्स करून घेतली आणि थोडंसं पाणी घालून भाजी शिजत ठेवली मीठ घालून. आणि आम्हाला उपास असो काय असो 2 तरी भाज्या लागतातच. आणि मी या विचारात जेवणं करते की भगवंताला मला भोग दाखवायचा आहे. मग ते भगवंताला कितीकाने पदार्थ केलं ते कमीच असतात. मी त्या विचारात जेवण सगळं करते. आणि बाकीचा सगळा भगवंताला भोग दाखवल्यानंतर प्रसाद आम्ही सगळा ग्रहण करतोच. भगवंताला भोग दाखवल्यानंतर पूर्णपणे तो प्रसाद होतो आणि सगळा आम्ही खातो. पण टोप भाज्या नसतात, सगळ्या भाज्या थोड्या थोड्याच असतात. डाळ पण मस्त उकडलेली, त्यात हळद घातली आणि कधी कधी अशी फिके डाळ करते, मस्त लागते. तेलामध्ये राई, जिरा घातला, कढीपत्ता, सुकी मिरची, धना पावडर, हिंग घातला थोडासा आणि टॅमॅटो घातला. मस्त अशी मिक्स करून घेतल्यानंतर डाळ घातली त्याच्यात आणि मस्त लागते अशी फिकी फिकी. तर तिखट पाहिजे तर मिरच्या मी जास्त टाकते, कधी कधी हिरव्या मिरच्या उखडते तेव्हा डाळ. एकीकडे ती पण भाजी झालेली आणि मटरची पण झाली. त्यात थोडासा गुळणा खोबरा घातला आणि देवाला भगवंताला बिना कांदा लसणाचंच मी जेवण दाखवते. आणि एकीकडे राधाराणी भगवान श्रीकृष्णासाठी लापशी करायला घेतली. गोड काहीतरी मला भगवंताला देवाला दाखवायलाच लागतं, तर मला खूप बरं वाटतं असं गोड काहीतरी देवासाठी केला ना. मग लापशी बरं बनवते. तूप घातला थोडासा आणि लापशी अशी घातली त्याच्यात आणि असं पूर्ण जरा तुपावर थोडी भाजून घेतली आणि गरम पाणी घातला. जरा अशी शिजत ठेवली लापशी आणि त्याच्यानंतर गुळाची आपली पावडर असते ती घालून घेतली त्याच्यामध्ये आणि ती पण पूर्ण मिक्स केली आणि वेलची घातली थोडी आणि मस्त अशी लापशी पण एकीकडे झाली आणि सगळ्या भाज्या पण एकीकडे झाल्या. आणि मला 4 वर्ष आले, मी समजा नॉनव्हेज खात नाही, पण कांदा लसूण वगैरे मी खाते. पण असती आता ते पण सुटेल. आता प्रयत्न करतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, तर त्याला यश येतोच. पण आता काही गोष्टी असतात ते भगवंत आपोआप आपल्याकडनं करून घेतो. आपण सुरुवात केली ना, मग भगवंत आपल्याद्वारे असते सगळं आपल्यासाठी मार्ग मोकळा करतो. आणि प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करावा लागतो आणि मी प्रयत्न करते प्रत्येक गोष्टीमध्ये. पण काही गोष्टी असतात ज्या आपल्या आजूबाजूला वातावरण वेगळं असतं, त्याप्रमाणे पण सगळ्या गोष्टी हँडल करायला लागतात. आणि प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की हा कलयुग आहे, कलयुगाप्रमाणेच आपण राहायचा, देवाचं नामस्मरण पण करायचा आणि बाकीची आपली लाईफ आहे ती पण जगायची, हसून खेळून सगळ्या गोष्टी करायच्या आणि देवाचं नामस्मरण करायचं. चला मग, राधे राधे.